खेड तालुक्यातील पूर्व भागात कनेरसर या ठिकाणी पाणलोट रथयात्रेचा आगमन झालेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व जलसंधारण यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट रथयात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या आपल्या सर्व 11 गावातील सरपंच आणि सर्व सचिव मंडळींना एकत्र करून ग्रामस्थांना एकत्र करून या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलं। ते आम्हाला पाणी मिळावं, पण आजपर्यंत पूर्णपणे काही अंशी शासनाच्या योजना, वैयक्तिक लोकांचे कष्ट आणि या भूमिकेतून आणि नव्याने आलेल्या जलजीवन योजना काही अंशी हा प्रश्न सुटत आहे। परंतु कायमस्वरूपी जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण आता चर्चा झाल्यानुसार या छोट्या मोठ्या योजनांच्या माध्यमातून निश्चित पाणी अडवा पाणी जिरवा या भूमिकेतून आपल्या भागातील पाण्याची पातळी वाढवणं या भूमिकेतून शासनाचे अनेक वर्षापासून कसोशीने प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। परंतु या योजना साहेब या ठिकाणी करत असताना कार्यान्वित करत असताना अनेक अडचणी त्या भागामध्ये येत असताना शेतकरी बांधवांना सुद्धा, ग्रामस्थांना सुद्धा आणि पाणलोट कमिट्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्या ठिकाणी आपल्याला शासनाला, प्रशासनाला मदत करण्याची भूमिका आहे ती आपण खऱ्या अर्थानं करत आहात, परंतु अधिकचा वेळ देऊन त्यामधल्या तांत्रिक बाजू ओळखून आपण शासनाला मदत करणं हे प्रथम कर्तव्य आहे। दुसऱ्या बाजूनं शासनाचे जे अधिकारी आहेत किंवा सेवक वर्ग आहे यांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण केवळ कागदावर किंवा कार्यालयात थांबून या योजना न करता आपण सुद्धा जास्तीचा वेळ या ठिकाणी या पूर्व भागामध्ये 11 गावामध्ये देऊन आपल्या माध्यमातून आणि शेतकरी आणि पदाधिकारी यांच्या समन्वयाने काम करणं यापुढे तरी खूप गरजेचं आहे।